कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे लिलावाच्या नावाखाली जबरदस्त भ्रष्टाचार, महसूल प्रशासन संथ. तालुक्यात वेगळीच चर्चा. कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे लिलावाच्या ठिकाणी आज गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करताना JCBच्या सहाय्यानं ट्रॅक्टर डंपर भरून जात आहे. संबंधित प्रकरण अतिशय भयानक आणि कायद्याला विरोधक असून कायद्याची पायमल्ली होताना दिसते आहे. सांगली भुसार येथे कोणत्याही प्रकारचे नियम अटी शर्तीचे पालन होताना दिसत नाही. पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, समाज बांधव यांनी स्पष्ट भ्रष्टतेविषयक सूर उघडला आहे. कोणत्याही प्रकारे बोटीला परमिशन नाही, JCBला भरण्याची परमिशन नाही. लिलाव हा पाठीपावडीचा आहे, तसेच मजुरांच्या हाताने आहे. तरी देखील यामध्ये अनेक स्थानिक वरिष्ठ अधिकारी आपला हात ओला करून घेण्याचे प्रकार माध्यमांमध्ये बोलले जात आहेत. घटनास्थळात अवैध वाळू वाहतूक करणारे साधने यांचे पुरावे असून देखील स्थानिक महसूल पोलीस कोणतीही कारवाई करत नाही. याउलट स्थानिक लिलावधारक हे तक्रारदाराला हानीमार करून जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत. तसेच खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी तक्रारदाराला दिली जात आहे. या तालुक्यात कायदा राहिला आहे की नाही, की फक्त गरिबांसाठी कायदा आहे? छोटी मोठी चोरी करणारे चोर यांना स्थानिक प्रशासन उचलून पोलीस स्टेशनमध्ये दाबून त्यांच्यावर अन्यायकारक गुन्हे दाखल केले जातात आणि सांगली भुसार येथे एवढा मोठा अवैध भ्रष्टाचार वाळूचा चालू आहे, तरी या चोरीचा कोणालाही विरोध नाही. स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन काय करते हा आत्ता मात्र संशय आणि संशोधनाचा भाग आहे. यामुळे सांगवी भुसार येथे लिलावाच्या नावाखाली चालणारा भ्रष्टाचार तात्काळ थांबला नाही तर आम्ही लवकरच महसूल मंत्री यांच्या दालनासमोर हे आंदोलन करणार आहोत, याची नोंद घेऊन उचित कारवाई करावी ही मागणी जोर धरून आहे. गोदावरी बचाव कृती समिती, कोपरगाव तालुका.